श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 23. गर्भगिरीवरील आनंद उत्सव आणि गहिनीनाथाचा उपदेश या अध्यायाचे नित्यपठन केले असता घरामध्ये अखंडपणे सोने शिल्लक राहते. अध्याय सुरुवात होत आहे. मच्छिंद्र, गोरक्ष व मीननाथ हे तिघे सौराष्ट्राहून जे निघाले ते तेलंगण, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ अशी तीर्थयात्रा करीत करीत वाल्मिक ऋषीचे स्थान असलेल्या गर्भगिरीच्या वाटेस लागले. या प्रवासात त्यांना महाभयंकर आणि निर्जन अरण्य लागले. ते पाहून मच्छिंद्र दचकला. स्त्री राज्यातून निघताना मैनाकिनीने आपल्या झोळीत एक सोन्याची वीट ठेवली आहे. त्याला माहीत होते वाटेत कुणी चोर टपकल्यास ते वीट हातची जाईल, तीच त्याला धास्ती होती. वास्तविक मच्छिंद्राला अपाय करण्याचे कोणाचेही सामर्थ्य नव्हते, पण गोरक्षाच्या अंगात लोभाचे प्राबल्य किती आहे हे पाहण्यासाठी तो भयाचा अभिनय करीत होता. मार्गाने जाताना तो गोरक्षाला म्हणाला, गोरक्षा, हे अरण्य पाहून मला तरी धडकीच भरली आहे. येथे आपल्याला कोणी धरले तर आपण काय करणार? इथून सुखरूप बाहेर पडले म्हणजे मिळवले बाबा. ते ऐकून गोरक्षास नवल वाटले आणि मच्छिंद्राकडे काहीतरी द्रव्य असावे अशी त्याला शंका आली. काही अंतर गेल्यावर मच्छिंद्र गोरक्षास म्हणाला, तू माझी झोळी घेऊन या मीननाथासह पुढे जाऊन माझी वाट पाहत उभा राहा. मी शौचादी उदी उरकून लवकरच येतो. मग गोरक्षाने त्याची झोळी घेतली आणि मीननाथाला खांद्यावर घेऊन पुढे निघाला. झोळीच्या वजनाने आत काहीतरी जड ओझे असावे असे त्याला वाटले आणि ते उघडून पाहिले त्याने, तर आत त्याला सोन्याची वीट दिसली. तेव्हा ती वीट पाहून गोरक्ष म्हणाला, अच्छा, यामुळे आपल्या गुरु चिंतेत पडला आहे असे म्हणून त्याने ती वीट फेकून दिली आणि तेवढाच एक दगड झोळीत ठेवून पुढे निघाला. अशी थांबल्यावर काही वेळाने मच्छिंद्र तिथे पोहोचला. आपली भीती व्यक्त करीत तो म्हणाला, मी कधीपासून या अरण्यात भय आहे का असे विचारत आहे आणि तू काहीच बोलत नाहीस. मी निर्भय प्रवास करावा असं तुला वाटत नाही का? मग गोरक्ष म्हणाला, गुरुजी, आता भीती कसली? भीतीचे कारण केव्हाच मागे पडले आहे. तेव्हा मच्छिंद्राच्या मनात गोरक्षाने आपल्या झोळीतील वीट टाकून दिली काय अशी शंका आली आणि काही वेळाने गोरक्षाकडील झोळी मच्छिंद्राकडे येताच ती चापसून पाहिली तर आत विटेऐवजी एक दगड दिसताच तो मोठमोठ्याने रडून एकच आकांत करू लागला. इकडे तिकडे धावू लागला, जमीन उकरू लागला, कपाळ बडवीत गोरक्षास दोष देऊ लागला. गोरक्षाने सावरण्याचा त्याला प्रयत्न केला, पण कोणत्याही उपायाने त्याची तगमग शांत होणार नाही हे लक्षात येताच सिद्ध योगाच्या बळावर संपूर्ण गर्भगिरीच सोन्याची करून ठेवली आणि म्हणाला, गुरुदेव, एका विटेची काय कथा, आता आपणास हवे तेवढे सोने घ्या. तेव्हा ती गोरक्षाची अद्भुत किमया पाहून मच्छिंद्राने त्याला प्रेमाने थापटले आणि म्हणाला, अरे, तूच माझी सर्वश्रेष्ठ ठेव आहेस. मला या सोन्याची काय गरज आहे? आपल्या गुरुचे सतत बदलणारे भाष्य पाहून गोरक्ष थक्कच झाला आणि तो म्हणाला, मग आतापर्यंत त्या विटेचे ओझे कशासाठी बाळगले ते तरी सांगा. मग मच्छिंद्र म्हणाला, आपल्या देशाला गेल्यावर ते वीट विकून समाराधना करावी, साधू संतांना भोजन द्यावे असा माझा मनात हेतू होता, म्हणूनच मी तिचे ओझे बाळगत होतो. त्यावर गोरक्ष म्हणाला, एवढेच ना, तुमचा हा हेतू देखील मी पुरवितो. आणि दुसऱ्या क्षणी तो कामाला लागला. त्याने गंधर्व मंत्राने चिंतरसेन, गंधर्वसेन बोलावून घेतली आणि म्हणाला, तू गंधर्वांना पाठवून जगातील
ऋषी मुनी, संतजन, संन्यासी, देव, यक्ष सर्वांना येथे बोलावून आण. येथे मोठा भोजन समारंभ करावयाचा आहे. गोरक्षाच्या आज्ञेवरून चित्रसेनाने दशदिशा ना दूत पाठवले. त्याच्या निमंत्रणानुसार ब्रह्मा, विष्णू, महेश, श्रेष्ठ ऋषी, स्वर्गातील देव, गण, गंधर्व, किन्नर, अष्ट तेथे आले आणि त्यांच्या उपस्थितीने सर्व परिसर गजबजून गेला. उपरिचर वसूकडून मैनाकिनीची क्षमा गोळस करिताच मच्छिंद्राला खूप बरे वाटले. मग गोरक्षाने अष्टसिद्धी 7 सटव्या जलदेवता, गंधर्व, अष्टभैरव, तीर्थे, शंकर, अप्सरा व किन्नर यांना वेगवेगळे कामे वाटून देऊन समारंभाची व्यवस्था केली. त्यामुळे ते आनंदोत्सवात उपस्थित सर्व मान्यवर संतुष्ट होऊन गोरक्षाची वाहवा करू लागले. त्या प्रसंगी गहिनीनाथाची आठवण होऊन गोरक्षाने सुलोचन गंधर्वास कलाखेरीस पाठविले. तो मधुविप्र त्याची पत्नी व त्याच्या 7 वर्षाच्या गहिनीस घेऊन आला. मच्छिंद्राने त्याचे कौतुक करून त्याची सर्वांना ओळख करून दिली. तेव्हा शंकर म्हणाले, निवृत्तीनाथ अवतारात हा माझ्यावर अनुग्रह करील, तेव्हा याला आताच अनुग्रह देऊन सर्व विद्यामध्ये पारंगत अधिकार संपन्न करून ठेवा. तेव्हा मच्छिंद्रनाथाच्या सूचनेवरून गोरक्षाने गहिनीच्या मस्तकी आपला वरद हस्त ठेवून त्यास ब्रह्मपरायण केले. या आराधनेमुळेच समाराधनेच्या त्या उत्सवात अधिकच रंग 1 महिनाभर हा समारंभ चालला होता. समारंभाच्या सांगतेच्या वेळी गोरक्षाने सर्व मान्यवरांचा द्रव्याधिकांनी उत्तम सन्मान केला. नाथांच्या आदरातिथ्याने ते सर्व संतुष्ट झालेले ते सर्व मंडळी आपल्या स्थानी निघून गेली. मच्छिंद्राने अभ्यास करून घेण्यासाठी गहिनीला तेथेच ठेवून घेतले आणि मीननाथाला उपरिचर वसूच्या भक्तिसिंह द्वीपातील मैनाकिनीकडे पाठविले. मग गहिनीचा अभ्यास होईपर्यंत उमानाथ ही तेथेच राहिली. आज ही तेथे देवतेच्या रूपात तेथेच वास्तव्य असून त्यांना गर्भगिरी सोडताना कुबेराने त्यावर अदृश्य अस्त्राची योजना केली. त्यामुळे त्या पर्वताचा सुवर्ण वर्ण झाकळून गेला. गोरक्षाने गर्भगिरीवरील 1 वर्ष वास्तव्य केले. त्या अवधीत गहिनीचे अध्ययन संपल्यावर त्याला कनकगिरीत मधुविप्राकडे पाठविले आणि च्या रक्षणार्थ सडव्यांची योजना करून गोरक्ष पुढे तीर्थयात्रेस निघून गेला. याचबरोबर 23वा अध्याय समाप्त होत आहे.